दरवर्षीप्रमाणे यंदाही बाप्पा आपल्या घरी येतो आहे. फुलांची सजावट, आरत्यांचे गजर, प्रसादाचा गोडवा आणि त्याहून मोठं म्हणजे सगळे एकत्र येण्याचा आनंद. प्रसादासाठी आज इथे मी गव्हाची लापशी बनवते. लोखंडाची कढई गरम करून घेतली. त्यात 3 मोठे चमचे साजूक तूप घेतलं. जो सुकामेवा घरामध्ये होता तो सगळा छान तळून घेतला. त्याच तुपामध्ये गव्हाची भरड म्हणजे दलिया ज्याला म्हणतो ते 2 वाटी काढून घेतलं. छान 5 ते 7 मिनिटं जवळजवळ हा दलिया जो आहे तो छान भाजून घेतला. मग त्यात 3-4 वाटी उकळतं पाणी घातलं. झाकून ठेवलं. छान दलिया आपला इथे शिजलेला तुम्हाला दिसतोय. आता लगेचच यामध्ये गूळ घालायचा आहे. तर जितका दलिया असेल तितकाच गूळ मी इथे वापरलाय, म्हणजे 2 वाटी गुळाचा वापर केलाय. गूळ व्यवस्थित एकत्र करून घेतला. जायफळ, वेलची पूड घातली. सुका मेवा घातला. 1 चमचाभर परत साजूक तूप वापरलं. दलिया शिजायला अजिबात वेळ लागत नाही. अगदी 5-7 मिनिटात हा दलिया छान शिजून होतो. त्याच्यात फक्त गरम पाण्याचा वापर करायचा आहे. हे विचार तुम्हाला पटतात का आणि दलिया तुम्हाला आवडतो का हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.